दिली होती आणि बाहीची उंची किती होती तर ती 6 होती. 6 अधिक मी इथे 1.5 घेतले, ही बंद बाजू आहे माझी आणि मी बाही बनवते, तर 6 अधिक 1.5 बरोबर 7 झाले. आणि इथे छातीचा चौथा जो काही होता त्याच्यात अर्धा इंच प्लस केला, मग माझं छातीचं माप होतं 8.5. 8.5 मध्ये मी अर्धा प्लस केल्यावर हे माप 9 झालेलं आहे. आणि आता या बाजूने आपण पुढचा पॉईंट शिकणार आहोत. पुढचा पॉईंट असा आहे की हा चौकोनी बॉक्स रेडी झाल्यानंतर ओपन बाजूला जायचं, ही बंद बाजू आहे हिच्या विरुद्ध दिशेला, ही बंद बाजू हिच्या विरुद्ध दिशेला इकडे आल्यानंतर 3 इंच कंपल्सरी आतमध्ये जायचं. आणि आता काहीच करू नका, 2 मिनिटं थांबा. 3 इंच सगळ्या बाह्यांसाठी जायचं. सगळी म्हणजे काय तर सगळ्या कोपऱ्यापर्यंतच्या जेवढी पण बाही तुम्ही बनवणार आहे तेवढ्या सगळ्यांसाठी जायचं. आणि आतमध्ये किती जायचं 1.5. तर 1.5 गेल्यानंतर इथे मी लिहून ठेवते की इथे 1.5 आहे. आणि उरलेल्या भागाला तिरकस. खूप सोपी बाही शिकवेल पण सर्व पॅटर्नला हीच बाही बसणार आहे. आणि इतकं 4 पॅटर्नवर करायचं. आता तुम्ही एक बॉक्स केलाय ना, तसाच बॉक्स इकडे सुद्धा करायचा. वर इकडे इकडे मागे आणि इकडे मागे असं 4 वेळा करायचं आहे. करा. आपली बाही जी आहे ती इथपर्यंत तुम्हाला समजली आहे न बघता करू शकता नक्की. जायचं पुढे. पुढे जाताना काय करायचं, हा टेप इथं ठेवायचा आणि फक्त असा फोल्ड करायचा. म्हणजे आपल्याला या बंद बाजूला इथे पुढ करता येईल. किती करायची, अर्धा वर अर्धा खाली आणि तिरकस जोडायचं, तिरकस जोडायचं, तिरकस जोडायचं आणि हे पण जोडायचं. सेप कोणताच नाही, फक्त असं करायचं. आता करा तुमची 4. आणि मस्त पैकी तुमचं इथपर्यंत रेडी झालं की मग काय करायचं, 4-4 वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची. नंतर बाही फिटिंग शोधायची. मग किती होती बाही फिटिंग, तर इथे बाही फिटिंगचा वापर करायचा आपल्याला. बाही फिटिंग 10 होती, 10च्या निम्मे 5 झाले. 5 मध्ये इथे सुद्धा कंपल्सरी 1.5 इंच टाकायचं, म्हणजे 6.5 झाले. मी इथे लिहिणार आहे की बाही फिटिंग 5 होती, त्यात मी 1.5 टाकले आणि जे काही माप आलं ते 6.5 झालेलं आहे. आणि 6.5 वर मी इथे फोल्ड केल्यावर ही अशी तिरकस रेषा ओढून घेणार आहे. आणि बाही बरोबर कंप्लीट. आणि कट करूया. आणि ही बाही आपण केलेली आहे आणि हिला कापायची कशी आहे बघून घ्या. कापायचं म्हणजे मी पुढचं नाही दाखवणार, मी फक्त परत एकदा इथून कैची मारायची. बाही जरी काणे कोणी दिसत असले तरी कोणी दिसायचे नाही, अशा दिसणार नाही अशा पद्धतीनेच कैची मारायची आहे. म्हणजे इथं कोणा होता पण मी कोण्यात कैची नाही घातली. आणि हा, तर ज्या मुली आधी जॉईंट होतात त्यांच्यासाठी हे रिपिटेशन असेल कदाचित, परंतु हे रिपिटेशन म्हणजे याच मापासाठी लागणारा पण पॅटर्न आहे. त्यामुळे आपण हे पॅटर्न एकच घेणार आहोत. जेव्हा तुम्ही पेपर कटिंग कराल त्यावेळेस ती वेगळं वेगळं असेल. पेपर कटिंग म्हणजे कापड कटिंग. आणि आज आपण शिकत आहोत 1 टक्स ब्लाउज. आताच्या वेळेस ती पहिली मीटिंग होती त्याच्यासाठी 1 टक्स पॅटर्न साठी लागणारा टॉप होता. बोला. तुम्ही बाही अगोदर 2 सांगितलेली 1 टक्सच्या पॅटर्नला, आता 1.5 केले, मग नक्की किती घ्यायचं? एक मिनिट. बाही 2 आणि 1.5 कसली म्हणजे बघल्याच्या तिथं तुम्ही 2 सांगितलंय आतमध्ये मला. जायचं ना, 1.5 इंच आत गेले. आता पहिले 2 सांगितले आम्हाला. नाही, आताच तर पॅटर्न केला आणि तीच व्हिडिओ आहे. मला नाही, अगोदर तुम्ही मॅडम पहिल्या केला 1 पीसला. हो बरोबर. हा 1.5 ते 2 असं जाऊ शकतो. तिथे म्हणताय तुम्ही आतमध्ये. मग ते सगळ्यांसाठी कसं करायचं का ते मोठ्याला एकच 1.5 आणि 2 असं वापरायचं. तर म्हणजे जे माप मोठे आहेत ना त्यांच्यासाठी 1.5 वापरायचं आणि जे छोटे माप आहेत त्याच्यासाठी 2 वापरायचं. बरोबर लक्षात आलं तुमच्या. म्हणते या पॅटर्न साठी तर नाही केलं मी. इथे छातीचा चौथा जो काही होता त्याच्यात अर्धा इंच प्लस केला, मग माझं छातीचं माप होतं 8.5. 8.5 मध्ये मी अर्धा प्लस केल्यावर हे माप 9 झालेलं आहे. आणि आता या बाजूने आपण पुढचा पॉईंट शिकणार आहोत. पुढचा पॉईंट असा आहे की हा चौकोनी बॉक्स रेडी झाल्यानंतर ओपन बाजूला जायचं, ही बंद बाजू आहे हिच्या विरुद्ध दिशेला. ही बंद बाजू हिच्या विरुद्ध दिशेला इकडे आल्यानंतर 3 इंच कंपल्सरी आतमध्ये जायचं. आणि आता काहीच करू नका, 2 मिनिटं थांबा. 3 इंच सगळ्या बाह्यांसाठी जायचं. सगळी म्हणजे काय तर सगळ्या कोपऱ्यापर्यंतच्या जेवढी पण बाही तुम्ही बनवणार आहे तेवढ्या सगळ्यांसाठी जायचं. आणि आतमध्ये किती जायचं 1.5. तर 1.5 गेल्यानंतर इथे मी लिहून ठेवते की इथे 1.5 आहे. आणि उरलेल्या भागाला तिरकस. खूप काही शिकवेल पण सर्व पॅटर्नला ही
हा, इथे जिथे दीड घेतलेलं आहे आपण, इथे दोनही घेता येतं. बरोबर, तुम्ही लक्षात आलं तुमच्या की हा पॉइंट वेगळा आहे आणि तो पॉइंट वेगळा आहे. तर दीड किंवा दोन असं म्हणू शकतो आपण. तर दोन कोणाला आणि दीड कोणाला? तर दीड जे आहे ते सर्व रेग्युलर पॅटर्नला, 100 पैकी 99 ब्लाऊज जे असतात ते एक रेग्युलर पॅटर्न मध्ये असतात. रेग्युलर पॅटर्न म्हणजे काय? तर मीडियम हाईट, मीडियम साईज, मीडियम तब्येत, हा, आणि थोडस हेल्दी, थोडस जाड. अशा पॅटर्न साठी मग तुम्ही ते किती करू शकता? किती? जाडसाठी 2 ना, आणि बारीक साठी? लहानांसाठी 1.5. तरी जाड मॅडम किती छाती पर्यंत ते? 40च्या पुढची, 40च्या आतली बारीक. बरोबर. हीच बाही बसणार आहे आणि इतकं 4 पॅटर्न वर करायचं. आता तुम्ही एक बॉक्स केलाय ना, तसाच बॉक्स इकडे सुद्धा करायचा, वर मीटिंग रेकॉर्ड होते. इकडे घंटा कोडे, इकडे मागे आणि इकडे लहान मागे मुलांचा असं आवाज 4 येतो, वेळा माईक बंद करायचंय. करा. करा. आपली कविता बाही जी आहे ती खोडे. इथपर्यंत तुम्हाला समजली आहे न? बघता करू शकता नक्की. जायचं पुढे. पुढे जाताना काय करायचं? हा टेप इथे ठेवायचा आणि फक्त असा फोल्ड करायचा. म्हणजे आपल्याला या बंद बाजूला इथे खूण करता येईल. किती करायची? अर्धा वर अर्धा खाली. आणि हे पूर्ण पॅटर्नची जी माप आहेत ती बारीक लक्ष देऊन घ्यायची आहे. मी याच्यावरच प्रश्न तयार करणार आहे आणि याच पॅटर्नवर किंवा शिवणावर आधारित तुमचे प्रश्न असतील आणि तुमची स्पर्धा पण यावरच अवलंबून असेल. तिरकस जोडायचं, तिरकस जोडायचं, तिरकस जोडायचं आणि हे पण जोडायचं. सेप कोणताच नाही, फक्त असं करायचं. आता करा तुमची 4. आणि मस्त पैकी तुमचं इथपर्यंत रेडी झालं की मग काय करायचं? 4-4 वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची. नंतर बाही फिटिंग शोधायची. मग किती होती बाही फिटिंग? तर इथे बाही फिटिंगचा वापर करायचा आहे आपल्याला. मग बाही फिटिंग 10 होती. 10च्या निम्मे 5 झाले. 5 मध्ये इथे सुद्धा कंपल्सरी 1.5 इंच टाकायचं, म्हणजे 6.5 झाले. मी इथे लिहिणार आहे की बाही फिटिंग 5 होती, त्यात मी 1.5 टाकले आणि जे काही माप आलं ते 6.5 झालेलं आहे. आणि 6.5 वर मी इथे खूण केल्यावर ही अशी तिरकस रेषा ओढून घेणार आहे आणि बाही बरोबर कंप्लीट. आणि कट करूया. आणि ही बाही आपण केलेली आहे आणि हिला कापायची कशी? तुम्हाला 2 मिनिटाचा टायमिंग आहे. तुम्ही ज्यांना कुणाला करायची इच्छा असेल त्यांनी मला बाही करून दाखवा लगेच कागदावर. बाही उंची 9 घ्या आणि छातीचा चौथा 40 घ्या. बघूया कशी बनवतायत. बाही उंची 9 आणि छातीचा चौथा 40 आणि बाही फिटिंग 6. बाही उंची 9, छातीचा चौथा जो येईल तो 40चा चौथा आणि बाही फिटिंग 6. मॅडम बघा.
मॅम ही बघा. परफेक्ट आहे. हम्म. इथं माप किती घेतलंय? कुणी घेतलं मॅडम? भाग्यश्री इथे मॅम इथे इथे दिसत 2 घेतलं. हा ऍरो दिसतोय ना माझा तुला? माझा ऍरो नाही दिसतोय? दिसत. नाही दिसत नाही आहे. नाही. बर, मीटिंग वर इथे नाही का येते. इथे हा 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 इथे तिथेच तिथेच. हा तिथे किती घेतले? 2 दोन घेतलं. घेतले. 2 घेतले आणि मला सेट असं खूप वाटलं छान आलाय. आणि अर्चना ताई तुम्ही इथे किती घेतले? 1.5 घेतले ना? 1.5 घेतलंय मी. हा पण हरकत नाही हा, बसते परफेक्ट. फक्त एखाद्या चुनीचा फरक पडतो, बाकीचं ओके चालतं. आणि आता मॅडम आपण कुणी बनवलंय? मीनल ताई? कविता हा कविता ताई बोला, काय म्हणता? बनवली? बनवलंय मी पेपरवरती. हो. दाखवा. कुठे गेली कविता? आहे पण माईकला ना असं हे माईक म्हणते त्याच्यावर आहे ना कॅमेराचं चित्र दिसतंय. हा गेली. मग तिथे बॅक कर. बॅक कॅमेरा नसेल करता येत तर समोर दाखवलं तरी चालेल. असं दाखवलं तरी चालेल. असं ओके परफेक्ट झालाय. आणि कविता खोडे परफेक्ट आहे. मार्करचा यूज करायचा. मार्करचा वापर केला ना तर मग मला लगेच दिसायला होतं. आणि आता आपण पुढे जाऊया. बघून घ्या कापायचं, म्हणजे मी पुढचं नाही दाखवणार. मी फक्त परत एकदा इथून कैची मारायची. बाही जरी काणे कोणे दिसत असले तरी कोणे दिसायचे नाही, अशा दिसणार नाही अशा पद्धतीनेच कैची मारायची आहे. म्हणजे इथं कोणा होता पण मी कोण्यात कैची नाही घातली, कारण तेवढ्याशी काहीच फरक पडत नाही. आणि म्हणून बाही वगैरे आपली अशी दिसते सध्या. त्यानंतर आपण या बाहीचा खोलवा पण कापून घेणार आहे. खोलवा म्हणजे काय? तर हा नाही हा म्हणजे तिसरा भाग. आणि कसा कापायचा? तर कोण्यात नाही, गोलव्यात कापायचा. कोणा राहू द्यायचाच नाही त्याच्यात. आणि ही बाही बरोबर अशी दिसते. आणि बाही कंप्लीट. ही बाही अशी बनवलेली आपण की सर्व मापांसाठी फिक्स. ती उरणारही नाही, कमी पण पडणार नाही. जर का कमी पडत असेल किंवा उरत असेल तर समजायचं पॅटर्न शिवताना काहीतरी गोंधळ होतोय. आपली पॅटर्नची केलेली तयार केलेली बाही जी आहे ती उरतही नाही आणि कमी पडत नाही. मग याच्यावरून तुम्ही समजून घ्यायचं, जर कमी पडली तर समजायचं काहीतरी ओढून आपल्याला शिवावं लागेल, किंवा आपण काहीतरी चूक केलेली आहे, जास्त कपडा दाबून दिलेला आहे, असं काहीतरी समजायचं. आणि आता आपण बाहीची पुन्हा एकदा रिव्हिजन करून घेऊया. करूया. जसं की आपण बाहीची उंची घेतलेली होती आणि बाहीची उंची किती होती? तर ती 6 होती. 6 अधिक करूया. जसं की आपण बाहीची उंची घेतलेली होती आणि जसं की आपण बाहीची उंची घेतलेली होती आणि बाहीची करूया. आणि आता आपण ना 1 टक्स साठी सर्वप्रथम माप घेऊया. सर्वप्रथम आपण छातीचंच माप मोजून घेणार आहे. जसं की आपण अगोदर 1 पीस ब्लाउज शिकलोय त्याच पद्धतीने 1 पीस साठी लागणारी वरची बॉडी पण आपण सेम तयार करणार आहे, म्हणून हा व्हिडिओ रिपीट आहे. छातीचं माप मोजताना असा मुळीच आपण ठेवणार नाही टेप, आणि असा ठेवणार आहे छातीच्या उभारावर. आणि छातीचं माप बरोबर 44 आहे. जास्त पण फिट करण्याची आवश्यकता नाही. ऍक्च्युअली 43 येते, पण आपण आता 44 घेऊया. 42 होत नाहीये म्हणून आपल्याला ते 44 घ्यायचंय. आणि लगेच कव्हर फिटिंग एवढी ओके. इथेच असतं, थोडं खाली असतं, उंची जास्त असते. मग जिथे संपणार आहे उंची तिथेच आपल्याला कव्हर फिटिंग पण मोजायची. आणि यांची कव्हर फिटिंग बरोबर ताईंची कव्हर फिटिंग आहे 41 इंच. आणि
तर तसंच आपल्याला पुढेचे म्हणून मग असा गळा घेऊन टाकायचा एल आकारात फोल्ड आणि पुढचा गळा बरोबर 6.5 इतकं चालेल ना? 7 चालेल. ओके. आणि मग 7 घेऊया आपण. पुढचा गळा बरोबर 7. बाहीची फिटिंग जी आहे, शोल्डर किती पाहिजे तुम्हाला? 3 इंच, अडीच चालेल. अच्छा, 2.5 घेऊया शोल्डर आपण. आणि बाहीची उंची इतकी? हा, ओके. मग बाही उंची बरोबर 10 नाही, मग 11 घ्या. हा, बाही उंची बरोबर 11 घेऊया. आणि बाहीची फिटिंग अशा पद्धतीने जी आहे तीच लिहायची. आणि इथे 13.5 आहे, तर 13.5 घ्यायची. बाही फिटिंग बरोबर 13.5. आणि तशीच बॅगची उंची जी आहे ती विचारून घ्यायची. 14, 15 किंवा 16 पाहिजे. तर 15 किंवा जरी 16 केलं तरी ते वरच उचकेल. त्यापेक्षा आपण 15.5 इथे बघा बरोबर गॅप आहे, तर आपण 15.5 पर्यंत घेणार आहे त्याला. आणि गळ्याची उंची बरोबर हवी तेवढी. मग किती पाहिजे? 10. ओके, 10 घेऊया गळ्याची उंची. आवडीनुसार घ्यायचं. आणि गळा उंची बरोबर 10 असाच एल आकारात फोल्ड करून घ्यायचा. आणि ही गळा उंची घेतली आपण. आणि या पॅटर्नचा आता आपण वन टच करणार आहोत. आणि यासाठी आपण हे पेपर पॅटर्न करण्यासाठी इथे डबल पेपर मी जॉईन करून घेतलाय, कारण आपलं माप थोडंसं मोठं आहे. तर मोठ्या मापासाठी जो पेपर आहे जर आपला पुरणार नाही आणि तुम्हाला परफेक्ट समजावं म्हणून डबल असायला पाहिजे, म्हणून मी त्याला डबल करून घेतलेला आहे. आणि आता इथे डबल पेपरवर आपण पॅटर्न करूया. ते त्या दिवसाचा रेड कलरचा कापड होता ना, आहे का? हा घ्या, येलो घ्या. हा, आणि हा पेपर बरोबर इथे बंद बाजू आहे. आणि आपण त्याला जसं आहे तसं दाखवूया. व्हाईट वर ना थोडं चमकतं ते. आणि हा पेपर आपण असा ठेवून घेतलेला आहे. आणि आता आपण याच्यावर पॅटर्न बनवणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला पाहिजे उंची. किती आहे मग उंची? 15.5 आहे, कारण आपल्याला ती तेवढी योग्य वाटत होती. आणि मग 15.5 आपण घेतलेली आहे. 15.5 अधिक किती घ्यायची आपल्याला? तर ही बंद बाजू आहे, तिकडे आपण उंची घेऊया. बंद बाजूलाच आपण उंची टाकत असतो. आणि उंची आपली 15.5 आहे. 15.5 अधिक 1 बरोबर आपली उंची होत आहे 16.5. 16.5 घेऊ? 17 घेऊ? तुम्हाला थोडी जास्त हवी का? 17 घेऊ? ठीक आहे. आपण उंची बरोबर 1 इंच इतकं घेतलंय. तुमची 12 असेल तर तुम्ही 13 घ्या. तुमची 10 असेल तर तुम्ही 11 घ्या. आणि आडवा टेप असा ठेवून द्या. उभी उंची घेतल्यानंतर आडवा टेप ठेवायचा का? तर आपल्याला टाकायचंय छातीचं माप. मग छातीचं माप किती आहे? तर 44 आहे. मग 44चा चौथा भाग कोण सांगेल? तर 44चा चौथा कसा काढायचा? टेप फोल्डिंग करून. आणि मग हा असा टेप घ्यायचा. हा असं 44च्या हाफ करायचं आणि आणखीन हाफ करायचं, म्हणजेच आपल्याला 44चा चौथा भाग भेटेल. म्हणजे किती? 11 चोक 44. आणि हे 11 आहेत. म्हणजे गणित जमत नसलं तरी टेन्शन घ्यायचं नाही. मग 11 कुठे आले? तर त्याच्या इथे सेंटरला 11 आलेले आहेत. आणि 11 अधिक कंपल्सरी आपण प्रत्येक पॅटर्न मध्ये 2 टाकतो. मग इथे पण टाकणार. मग इथे 11 आले होते, प्लस आपण 2 केले, मग जे काय माप आलं ते हे, म्हणजेच 13. जर 12 असतं तर छातीचं माप चौथा भाग, तर आपण त्याच्यातही 2च टाकले असते. जर 5 असतं तर छातीचा चौथा भाग, तर आपण त्याच्यातही 2 टाकले असते. आणि हा माझा जो बॉक्स आहे तो बनलाय. जसा की बॉक्स रेडी होतो तुमचा, त्याच्यानंतर पॅटर्न बनवायला सोपं. आणि आता आपण बॉक्स साठी रेषा ओढून घेऊया. आणि हे बॉक्स पॅटर्नची रेषा रेडी झाल्यानंतर याला बाजूला करूया. आता तुम्हाला जसं की सांगितलं होतं की आपल्याला शोल्डर किती पाहिजे हे आपण विचारून घेणार आहोत. आणि मी विचारलं होतं. तर ताईंनी आपल्याला शोल्डर सांगितलेलं आहे की मला शोल्डर काय हवंय? 2.5 हवंय. मग आता कसं बनवायचं? तर हा टेपीवर ठेवला, त्याला असं अगोदर फोल्ड करून घ्यायचं. ओके. फोल्ड केल्यानंतर इथे मला एक सेंटर मिळालं.
जे की सेंटर अशा पद्धतीने आहे. ओके. पुढच्या मापाला पुन्हा एकदा अशाच पद्धतीने फोल्ड करायचे. आणि मग जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की आपल्या हे जे शोल्डर आहे हे 3चं तुम्हाला घ्यायचंय समजा, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आपला, ज्याला आपण पहिलं निम्म केलंय. छातीचा चौथा अधिक 2 घेऊन मधलं सेंटर आहे जिथे माझा 3चा अंक दिसतोय. त्याच्यानंतर त्याला पुन्हा निम्म केलं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक गळा आणि एक शोल्डर मिळालं. मग हे सर्व मापांसाठी कसं कन्वर्ट होईल आणि किंवा काय चेंजेस असले तर काय करावं लागेल. जर चेंजेस, पहिला चेंज असा आहे की आपल्याला शोल्डरची मागणी केली गेलेली आहे 2.5 इंचची आणि इथे तर 3 आलेलं आहे. मग काय करायचं, तर आपण अर्धा इंच आतमध्ये बंद बाजूला बाण करतोय आणि तो प्रत्येक वेळी तसाच राहील सर्व पॅटर्न साठी. हे काळजीपूर्वक बघा. ज्यावेळेस तुम्हाला हे जमेल त्यावेळेस तुम्हाला सर्व पॅटर्न जमतील. सर्व पॅटर्न म्हणजे काय, तर किती पण कमी असलेलं शोल्डर आणि किती पण मोठं असलेलं शोल्डर, पण शोल्डर बाही लावून झाल्यानंतर उतरायला पाहिजे की नाही, तर ते उतरायलाच नाही पाहिजे असं आपण शिवून द्यायचंय. म्हणून आपल्याला ही प्रक्रिया वापरायची आहे. थोडी शिकायला वेळ लागेल म्हणून 2 वेळा रिपीट केली आहे. आणि या व्यतिरिक्त मी सर्व ग्रुप्सवर व्हिडिओ सुद्धा सोडणार आहे. पहिल्या 3 दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना मिळतील, बाकीच्या मिळणार नाही. बाकीच्या तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्हाला ग्रुपला जॉईंट व्हावं लागेल. आणि याच ज्या 3 व्हिडिओ आहे त्या व्यवस्थित बघायच्या. त्या 3 व्हिडिओंवर तुमची स्पर्धा पण असेल. सगळ्यांनी शिवून पण दाखवायची. बेस्ट क्वालिटीच्या शिवणाला पण आपण 3 निवडणार आहे आणि पेपरमध्ये पण 3 निवडणार आहे. तर आता स्टार्ट करूया. तर हे 3चं घ्यायचं असेल तर हे पॅटर्न आपण असंच असं वापरू शकतो. पण आपल्याला हे शोल्डर 3चं घ्यायचं नाही, आपल्याला 2.5 पाहिजे. मग कसं करायचं, तर हे बाण इथे, हा बाण इथे, आतमध्ये एक बाण आणि आतमध्ये एक बाण. मग आत म्हणजे कोणती, तर बंद बाजूची. आत म्हणजे कोणती, तर बंद बाजूची. आणि अर्धा इंच इतकं माप घ्यायचं आणि आता तिथूनच सरळ टेप उभा करून द्यायचा. मग किती, गळ्याची उंची इतकी 7 आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा 7.5 आलं बरोबर. म्हणजे गळ्याची रुंदी बरोबर आलेली आहे 2.5 इंच. आणि त्याच्यानंतर दुसरं माप जे आहे ते इथे मी करूया. जसं की आपण बाहीची उंची घेतलेली होती आणि बाहीची उंची किती होती, तर ती 6 होती. 6 अधिक मी इथे 1.5 घेतले. ही बंद बाजू आहे माझी आणि मी बाही बनवते, तर 6 अधिक